काय जाय वय व माय नुसतं मन तशी डोकं दुखी राही ना, अशी डोकं दुखी राही ना, अशी डोकं दुखी राही ना, ते काय सांगू. उचली 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 नुसते पे काय राही ना माणूस. आता घर बी असं गरा 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 चारी दिशे चारी कोपरे पिरी राही ना. डोळ्यात का घर पिरस गोळ्या डोळ्या उघाडात का चक्कर येस. काय करू समजेन राही ना माय. असे कसे डोकं बनके राही ना व. अशी वय राही ना जशी नाही 1 क्विंटलला डोका वजन असतील व. मग यात दोन्ही सांडाच नाही, एक सुद्धा म्हणतच नाही व माय की मी तुम्हाला डोकंची पिली आहे का बा माय डिक्स लाई देत जावं. कोणा राहत नाही मन रियाल बलाईले मला नाही वाटत म्हणे गॅरंटी नाही माय मी नाही राहावा. सांग द्या म्हणे रियाले ती जरा की म्हणे सेवा करी. नुसतं डोकं उकळे राही ना माय. मी ना आता एमडी डॉक्टर पाहिजे असं मरो गहू परून देईन नुसतं 50 रुपयाने इलाज सुद्धा टोच नाही व. बया अशी बांगिंग काय चाव्यास आहे तू आहे डोकं दुखी राही ना तू ना आलं चाल ना डोकाना डॉक्टर पण चालना जाऊ डोकं तपासली सिटी स्कॅन करली मग दुखी राही ना तिथला मग काय उपडी जायची का बाय गैर तू येडीन गत चाव्यास. रिअल लाईतच होता शा फोन मी त्याबद्दल वाद नाही सांगितच होतो ना काने तब्येत बिघडेल शे बहीण हिला चालू का वय ना रात्री काही येत नाही काय नाही. मग जर मी काय म्हण राय नो तू आले नाना तर आहे ना नाना प्रकार ना एमडी डॉक्टर ज्यांना होत्या जाऊ मस्तच्या करी येऊ दखारी लिहू तुम्ही मनमानी कांक्षा निघी जाई चारी कोपरे फिरायला निघ जाई दाख तुला खरं सांगू तुला म्हणा सांगा ना राग नको जीव दिस तू ना आय टेन्शन तुझे टेन्शन लिहस तू वरल्याट आवय बांगी इथलं टेन्शन लिहायला पडस का टेन्शन मुक्त राहावं माणूस नाही. आका म्हणे रिया दीदीला फोन लाई दिला आमाय आणि सांगे बी दिना म्हणता बहीण आकाने तब्येत बिघडेल शे आकाल काय बरं वाटी नाही राहीन तर तुम्ही इथली होती ना म्हणे जास्त सांग देणी कशी रिया दीदी माणूस वाटला हाल पाहिजे ना माय मग म्हणे काय सांगू टायफॉइड बी वय जायले मलेरिया बी वय जायचे म्हणत. मग किती हुशार शे तू धक्के दाखव किती बावशेल सुरत निशे ती पोरना जीव राही का बरं म्हणजे इथली उडाव करीनी सांगितली ना मग डेंगू डांगू सांगितली तिथे मग किती हुशार शे बाई करा पॅरेलिस सांगितली ती आखो मग ती ना काही जीव राही का बांगाट ती पोर आहे ना खावणी ती उजा बारीक जीवनी शे म्हणले लायली भाकर खावावणी तुकडं खावावणी इथल्या ते तुम्ही केंद्र शेतीस वाटला आणि का तुझं बाई काय वाटला आणि डाकाना संताप मंद केलं नाही त्यासनी बंद कराय संताप एवढ ओ माय अक्का खोटं सांग राहिलो लय पुन्हा डोकाले मस्त आहे ना आयडीक्स बाम लाई दियस बळाईनं चेपी दियस आराम लाई मग तुमले लय आती माय म्हणतं काय साहेब तेच सांग म्हणतं तुम्ही न्या पुऱ्या कणिक न्या पोळ्या आहेत ना म्हणतं फिक्स करीले मी तिथला माय आपली आई नाही ना म्हणतात डोकं चेपी दका माय तुमले आई म्हणी राय नो आणि आका मस्त आयडीक्स लाव का डोकाले तुमले बांधी दिसू कापड आणि ना चांगला आराम मध्ये पिलेवान ताण लेवान आणि घरात आणली दिसा तुम्ही बडा ठिकाणी दक्षता देतीस ना त्याना अशी आव परिणाम जरा का ताण मुक्त राहा माणूस काय बापू तुम्ही जाना नाही त्याना म्हणले बी लावती डोकं बी खाती बोलती बी ते तोंड ना जास्त बोलस मग ते ना डोकाला ताण पडस ना आणि तुमनं पुरा रक्त पोहोचत नाही म्हणणार तर ते तुले बने ते खे होई राहणार होई बर का माय परून दिन बिगू ना म्हणे अशी डॉक्टर पण इच्छा होई नाही माय 50 रुपयाने इलेक्शन टोचिली अशी अरे देवा अरे राम जय श्री राम बाबा इथलं डोकं दुखी राही ना गन्नर एक माणसे डबल दिसची राहणार माले का व तुम्ही उजवा हातले शेत डाकोरे हातले शेत वा कथा शेत व तुम्ही व मला डायरेक्ट तुम्ही कथा बिदा काय राहणार बिदड आसमा सरी आसमा कशी होई बे लग्ना दादा मला काय ती नाही होई गे मग मी अख्खा ज्यानं निताना चांगलं सोसस आणि मोर मला अशी काय होणे बे काय गण दादा मी रासू का नाही व म्हणे माय राम कृष्ण हरी कताशी आहो माणूस टाकोरे हातले शे का नऊजवा हातले शे व म्हणे माय अहो माणूस नाही मला डायरेक्ट क्विंटल ना 2 क्विंटल ना दाखाय राही ना मग आका तुम्ही मस्त करी बेल दूध नीचे आणि
बिस्किट ना पुड्या हानी द्या तुम्ही ना आधी हा कशी आशात ना तुम्हाला अंग माता कधी तुम्ही तवय बोलशात मग तुम्ही निरानामा आशात दुखेल निघत पडी राशात कावात नी प्यात नी तुम्हाला मी एनर्जी कताई नाही माय मग जा उठत जरा के कुठे बेटा जरा उठी द बडा बोला हा बरोबर सांग राही नी पोरी कर हा तिला बी कर दे कपकान मला बी कर दीच्या मग तिला बी जरा की बरी करीत कशा बिस्किट ना पुढा राही ना मग लय येऊ का मी हा बापू लई हा 1-2 बिस्किट ना पुढे आला या कशी आहे जरा का ताल बी असा मांग ना अक्का आहे ना अशी चिंगूसपणा बी करस खातनी पेतनी पोटले तंड बाशी बट्टच जरा हानी देतीस मग आई बादस का बापू शेकानी पोरी तिला सांगेल ना सवरेल ना हिला आज शेणी तिला सांगू नको वय हा व माय बुचू पटावा हा काय वय जाऊ दे का मग अयो वाया जाऊ द्या ना तिला तेट पाहिजे आवडणार नाही तेट पाहिजे वरच बरे मी जाऊ दे गड्या थंडा भाषी खात नको जाऊ नाहीच नाही हा माझं गोडे पुढे वाली शेती काय आहे कस का गैरी म्हणणी तुमचा असू करू का माय मचा धक्का इतली भाई चा करसन हाका तुमने डायरेक्ट तोंड फिरी दे लाई दे होतो ॲडिक्स लाई दे बर का मी चहा ठेवस हा ठेव ना अक्का ओ पोरी तिली चारू नको तिली चार म्हणजे ती नाहीच म्हणावशी आहे ती काय हा म्हणी का तुला माहितीच आहे तुझी सासू कशी शेते हा तिला चारणं नाही पडास जाऊ दे वा खुशी मना इथलं तोंड जाऊन बी जायचे ते काय सांगू तुले काही जशी खावानी इच्छा वहिनी राहिनी तर ना टाकू अशा जीवही राहणार म्हणावाला काय लिहो गड्या आणि काय खाओ हा दकना तू तोंड असे पट मट्ट्यार पट्टक मग कसा नी चव नको पास नको काहीच काय लागे राहिना नाही माय गया बी तर मला निंगी सुद्धा राहिना नाही धन्यवाद कर दे बिन डोकाले लायलू देते ये जरा की तिथली तरी शांतता लागी जीवले आवय बांगी कावा होणी ती हा अशी काय चावी हिंदू वाढणे का तू वय पोरी करते तू ती बारशे नको लागू ती नाहीच म्हणी हा ना माय बरोबर सांगा ना बापून द्या करत का हा बहीण मग करू का कुडुमुडू करीने खायली साधे काय करा ना मग आते कावा जरा का म्हणा उशा पायातले बसा तुम्ही इथलं काय तडगोड अंगत उभा शेतस अशी नको चाय वय तू का चालली बिलली का पोरी ते तर जाईन कपाटावर तर काय डिक्सनी बाटली ती लई आहे आणि ते दव्यात रुमाल आहे तो बी लई आहे हा नाही हो माय मना जीवच नाही मनावरी समय राहीन अशा कता मन चिती राहीन कता मन जाय राहीन काय सांगू तुमले अशी चीत लागी नाही राहीन म्हण हा बस टेन्शन नको लिहू बटच मी हो का इथलं टेन्शन नको लिहू